नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलंय. ज्या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर नगरसेवक निवडून आले आहेत त्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार आहे. याच फॉर्म्युलानुसार मुंबई महानगरमध्ये जागा वाटप करण्यावर शिवसेना आग्रही असणार आहे. या विभागात शिवसेनेची ताकद जास्त असल्याने शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. साताऱ्याच्या वाई तालुक्यात MD ड्रग्सचा साठा सापडला, परंतु पोलिसांना याबाबत माहिती नव्हती असा आरोप करत अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल विचारलाय. तसेच मुंबई पोलिसांनी कारवाई केली, काही नागरिकांनी अडथळा आणला तरी कारवाई नाही. या प्रकरणावर अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित करत गृह मंत्रालयावरती निशाणा साधलाय. कोल्हापुरात 100 कोटींचा प्रकल्प सुरू असून यासाठी आराखडा तयार केला असं काँग्रेसचे नेते सतेज पाटलांनी म्हटले. 1 वर्षात कामाची प्रगती चांगली असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. किमान 60 कोटी खर्च होतात का यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. चंद्रपूरमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यक्रमादरम्यान ITI विद्यार्थ्याकडून पाणी वाटपाचं काम करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या जिल्हा दौऱ्यानिमित्ताने हा प्रकार घडलाय. मंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी नियोजन भवनात ही व्यवस्था करण्यात आली होती. यवतमाळच्या पुसदमध्ये शेषराव पाटील जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्थेच्या 10 एकर जागेची कवडीमोल भावात खरेदी झाली असं काँग्रेस तेथे विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. भाजपचे माजी मंत्री मदन येरावारांचे भाऊ अमोल येरावारांनी 500 कोटींची जमीन ही फक्त 30 कोटीत खरेदी केली असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केलाय. सहाय्यक निबंधक कैलास खटारे यांच्यावर या व्यवहाराची चौकशी करताना दबाव आणला गेला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सुद्धा वडेट्टीवारांनी केलाय. बीडच्या माजलगाव परिसरात ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणेंच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत गाडीच्या काचा फुटल्या असून वाहनांचं मोठं नुकसान झालं, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. ओबीसी आंदोलक पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ससाणे यांनी माजलगाव पोलीस ठाण्यात भेट दिली होती. परत येताना त्यांच्या वाहनावर दगडफेक झाली. या घटनेचा पोलिसांकडून आता तपास सुरू आहे. नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी 2025च्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा सध्या सुरू आहेत. मात्र 20 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यामुळे 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. नांदेडमधील सक्षम ताटे हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्याकांडातील आरोपी गजाळ आहे, पण त्याचे Instagram अकाउंट मात्र अद्याप सुरू आहे. आंतरजातीय प्रेम प्रकरणामुळे प्रेयसीचे वडील आणि भावांनी मिळून सक्षम ताटेची हत्या केली होती. तुरुंगात असलेल्या एका आरोपीचे Instagram अकाउंट सुरू आहे. त्याने संबंधित अकाउंटचे नाव हिमेश मामिडवार 302 असे असून प्रोफाईल फोटोत आरोपीच्या हातात बेड्या घातलेला फोटो आहे. अकाउंटवर पोलिसांसोबत हातात हात धरलेले फोटो पोस्ट केलेत. पोलीस कोठडीत असतानाही हे अकाउंट सुरू असल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सांगलीच्या वाळवामध्ये ब्रेकरच्या साह्याने ज्वेलर्सच्या दुकानात भिंत फोडून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावेळी चोरट्याने सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा 9.5 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या. पुढील तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. बीडच्या गेवराई परिसरात धुळे सोलापूर या महामार्गावर परराज्यातील महिलांना मारहाण करून लुटीचा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 3घांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून लोखंडी रॉड आणि धारधार कोयता जप्त करण्यात आला. या 6 जणांच्या टोळीने 4 लुटी केल्याची आता कबुली दिली आहे. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथंच थांबण्याची. पाहत रहा LS मराठी.